राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी आज दोन्ही पक्षांचं पुण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा। शरद पवारांसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती। राष्ट्रवादीची पुढची दिशा सुप्रिया सुळे ठरवतील, रोहित पवारांचं सूचक विधान। निर्णय घेण्याची जबाबदारी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना दिल्याचंही रोहित पवारांचं वक्तव्य। महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एक पाऊल मागे यायला तयार। मनसेसोबत युतीच्या चर्चांवर संजय राऊतांचं मोठं विधान। शिवसेनेला राजकीय अहंकार नाही म्हणत पुन्हा सकारात्मक भूमिका। वाघाचा कातडा पांघरून लांडगा कधीही वाघ होत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। वाघ होण्यासाठी बाळासाहेबांचे विचारच लागतात, शिंदेंची टीका। नारायण राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढेन, मुंबई किंवा कणकवलीला यायलाही तयार। प्रकाश महाजनांनी दंड थोपटले। नारायण राणेंनी धमकी दिल्याच्या आरोपानंतर पोलिसांकडूनही चौकशी। राणेंना आव्हान देत प्रकाश महाजनांचा छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये ठिय्या। मी राज ठाकरेंचा सैनिक, घाबरणारा नाही। राणेंनी चूक केली आहे म्हणत महाजनांचा इशारा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला 11 वर्ष पूर्ण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद। मोदी सरकारच्या कार्याचा लेखाजोखा मांडण्याची शक्यता। मुंब्रा स्थानकातील धोकादायक वळणावर फास्ट ट्रेनचा वेग मंदावला। दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेनं लोकलचा वेग कमी केल्याचं चित्र। 4 जणांच्या मृत्यूनंतर रेल्वेची खबरदारी। मुंब्रा रेल्वे दुर्घटना प्रकरणी मनसेचा ठाण्यामध्ये धडक मोर्चा। गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मोर्चा काढत निषेध। रेल्वे प्रशासनाच्या विरोधात मनसेसह ठाणेकर आक्रमक। अविनाश जाधवांकडून रेल्वेला निवेदन। मोसमी पाऊस 13 जून नंतर राज्यभरात पुन्हा सक्रिय होणार। शुक्रवारनंतर सर्वत्र जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार। महाराष्ट्रामध्ये 77 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। पुण्यामध्ये सर्वाधिक 39, मुंबईमध्ये 25 बाधित रुग्ण आढळले, तर राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा 607 वर। केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेचा डेटा शेअर करणार। राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर निर्णय, तर कोणत्या तारखेपासूनचा डेटा देणार, राहुल गांधींचा सवाल।